हिमालय म्हणजे जणू स्वर्गलोक, आणि या स्वर्गलोकाच्या कुशीत वसलेलं आहे काश्मीर. गगनाला भिडणारे पर्वत आणि बर्फांची पसरलेली चादर यात हरवून जाणं साहजिकच आहे. आम्ही सुद्धा हरवून गेलो. पण या स्वर्गात जाताना प्रवास एवढा सोपा नव्हता. चला सुरुवात करूया आपली काश्मीर सिरीज. या सिरीजमध्ये आपण श्रीनगर, सोनमार्ग, गुलमार्ग आणि पहलगाम या पूर्ण एरियांना कव्हर करणार आहोत. आपली ट्रिप सुरू झाली बेस्ट बजेट राईडने. इंडियन रेल्वे स्लीपर कोच, बांद्रा टर्मिनस ते जम्मू तवी. तिकीट्स RAC होत्या, फुल ॲडजस्टमेंट. पण टेन्शन न घेता आधी पोटपूजा सुरुवात केली. मुंबई लोकलला टक्कर देत आपली स्वराज एक्सप्रेसने प्रवास सुरुवात केला. जाताना एक देवदास बसलेला बघून मला माझे कॉलेजचे दिवस आठवले. आणि रात्र झाली म्हणजे होणारच होती. काही सीट्स कन्फर्म झाल्या आणि सर्व झोपले मला सोडून. भूतासारखं जागा राहून मी आमच्या सामानाची रक्षा करण्याचं काम हाती घेतलं. अखेर 30 तासांच्या प्रवासानंतर पोहोचलो जम्मू तवी स्टेशनला. तर फायनली आता आपण पोहोचलो हे जम्मू तावी स्टेशनच्या बाहेर, आणि आपण आता गाडीकडे जातोय. इथून आपल्याला 5 ते 6 तासांचा प्रवास आहे श्रीनगर, जम्मू टू श्रीनगर पोहोचायला. लेट्स गो. श्रीनगरच्या दिशेने प्रवास सुरुवात झाला. पोटातले कावळे मेलेले बघून काहीतरी खाण्याचा निर्णय झाला आणि आम्ही थांबलो हॉटेल बरिस्तामध्ये. पावभाजीला बहुमत मिळालं आणि आम्ही पावभाजी ऑर्डर केली. कावळ्यांना जिवंत करण्याच्या हेतूने व्हिडिओ काढण्याच्या आधीच एक घास खाल्ला बरं का. बायकोला विचारलं कशी आहे पावभाजी. बायको म्हटली 1 नंबर. वाटलं की आता नाश्ता झाला, श्रीनगरला पोहोचू आणि मस्त झोपू. पण पुढे जाऊन वाजलेले आहेत 12 आणि आमचा फास्टॅगचा थोडा गाडीचा इश्यू झालाय. बघूया आता काय होतंय. आता थोड्या वेळ निघू इथून, बघूया किती वाजता पोहोचतंय. अरे कसला व्हिडिओ होता तो, वावड भरलंय मला आणि मी याला करणार व्हिडिओ. दाखव इकडे वावड दाखव. आणि जर्किन आणलं नाही, एवढं घेतला नाही, त्याचा काही उपयोग नको. फायनली काश्मीरमध्ये आलेलो आहोत, श्रीनगरमध्ये. हे आपलं आजचं हॉटेल आहे, म्हणजे श्रीनगरमधलं पहिलं हॉटेल आणि दल लेकपासून जवळ आहे. सो टेम्परेचर अराउंड -3-4 डिग्रीच्या आसपास आहे. श्रीनगरमधला पहिला दिवस. रात्री आम्ही लेट पोहोचलो 2-2.5 वाजता आणि आता आपला प्रवास स्टार्ट होतोय. सगळं पाहायचं. आज मे बी लोकल मार्केट एक्सप्लोअर करू आपण. तर अशा प्रकारे आमची रूम आहे. ओके, आणि वॉशरूम. गीझर बंद केलेलं, आल्यावर आपण परत चालू करू.
एखादी पार्टी मिळाली या हेतूने सर्व जोशात बर्थडे सेलिब्रेशन करत होते. अखेर नशिबी पुरी आणि भाजीच आली, सोबत पोहे आले. चलो घूमने के लिए चलते हैं, अभी स्टार्ट. सुरुवात झाली श्रीनगर फिरायची. पण दिवस होता 26 जानेवारी. सगळीकडे शुकशुकाट होता. सो आता आपण आलो आहे, ते टुलिप गार्डन आहे, पण 26 जानेवारी आहे त्यामुळे सगळं बंद आहे. So आता काय बघायला भेटतंय बघायला, नाही का? सो सॅड. हे बघ खरेदीला लागले, संपला विषय, संपला विषय संपला. श्री म्हणजे लक्ष्मी आणि नगर म्हणजे सिटी. सो श्रीनगर म्हणजे लक्ष्मी किंवा संपन्न नगर असं या श्रीनगरचं नाव पडलं गेलं. सो फायनली इथे श्रीनगरमध्ये आज सगळं बंद आहे, बट दिस इज वॉट द जन्नत इज कॉल्ड. व्हिडिओ कडक येत होते म्हणून 10 ते 15 मिनटं आमची त्या गार्डनमध्ये गेली. अखेर आम्ही ठरवलं शिकारा राईड करायची. मग काय घुसलो बोटीत. सो हे आहे टुलिप गार्डन. आता इथे काहीच नाही आहे बघायला, कारण सगळं झालं आहे, सुकलेलं आहे. तर एक्सपेक्टेड होतं की इथे थोडाफार बर्फ बघायला मिळेल, बट नाही मिळालं आहे. आणि टेम्परेचर -5 -6 डिग्रीच्या आसपास इथलं आहे श्रीनगरचं. सो थंडी चिक्कार आहे आणि आम्हाला तेवढी सवय नसल्यामुळे थोडा त्रास होतो आहे, बट यस बघायला लय कडक आहे. महाराष्ट्र, जय महाराष्ट्र. बायकोला काश्मीरी कावा घेऊन खुश करण्याचा प्रयत्न सुरुवात झाला. पाहिजे काय हा विषय. टेस्ट कर, टेस्ट कर. हे भाजलं मी. कसं वाटतं? कसं आहे? छान आहे, छान आहे. वेगळीच टेस्ट आहे काहीतरी. तोंड भाजतंय. बायकोचं तोंड भाजल्याने कावा संपवण्याची जबाबदारी माझ्याकडे आली. हमारे गाइड आज के दत्त सर साहब. थैंक यू. I woke up in the middle of the night. Na, na, na. And I wondered how you're always right. It gets me. I couldn't see what you saw in me. Ooh, na, na, na. But you showed me how to believe. Still gets me. When I look back, I can see you're hiding, waiting for a moment to step in. And I'll never understand how you saw it coming. Oh, but I will love you for it all. Yeah, I will love you for it all. भावाला बार्बिक्यू दिसलं. लगेच त्यावर ताव मारण्याचा प्रयत्न सुरू झाला, पण त्याची किंमत बघून हा प्रयत्न तोडीस आला. अखेर फक्त चवीपुरता घेण्याचा निर्णय झाला.
आम्ही पहिलं फ्लोटिंग पोस्ट ऑफिससुद्धा पाहिलं दल लेकमध्ये आणि पुढे जाऊन खरा शिकारा राईड केल्याचा आनंद झाला. काही नजारा होता, एक नंबर. पुढे जाऊन होनोलुलू पाहिलं, म्हणजे जिथे दल लेकमध्ये तुम्ही वॉटर स्पोर्ट्स करू शकता असं ठिकाण. आणि तिथेच जिथे आम्ही आता जाणार आहोत तिथे एक पुढचं गाणं शूट झालंय, ऐका. ये चांद सा रोशन चेहरा, जुल्फों का रंग सुनहरा, ये झील सी नीली आंखें, कोई राज है इनमें गहरा, तारीफ करूं क्या उसकी जिसने तुम्हें बनाया. वा, इथं शूट झालं होतं ना. चला आम्ही पुढे नाश्ता करायला थांबलो आणि एक नंबरचं प्रेशर आलं जोरदार. सो आम्हाला थोडा जुगाड करावा लागला, पण आम्ही केला. कुठे चाललाय? तिकडून आम्ही काही स्पेशल हाऊसबोट पाहिल्या, जसं की नंगा पर्वत, मिशन काश्मीर, हैदर अशा मूवींचं शूट झालेलं ठिकाण, आणि पोचलो मीना मार्केटला. ये सब ऐसा ही है पानी में. आणि मीना मार्केट एक्सप्लोर करून अखेर आमचा पहिला दिवस संपला. आता आम्ही आलो ते डिनर करायला. प्रॉब्लेम असा आहे की थंडी जाम आहे, त्यामुळे प्रॉब्लेम येते. सो आमच्या मॅडम पडल्यात आजारी म्हणून, त्यांना येतोय ताप, पण रेग्युलर आहे, म्हणजे होईल तो उद्यापर्यंत बरं. आणि उद्या आम्हाला नेमकं जायचं आहे ते गंडोला राईड करायला. मला पण थोडं सर्दीसारखं होत होतं, सो जरा सूप पितं. कडक थंडी आहे, कडक. स्वीट्स वाला चालू आहे का तो जिलेबी वाला? तर आत्ता आपण आलो हे दल लेकला. किती वाजलेत रे? वाजलेत किती? वाजले तर 9. किती? 9 वाजलेले आहेत. आणि तर टेम्परेचर ऑलमोस्ट आपलं गेलेलं आहे -2 किंवा -3च्या आसपास. बेकार थंडी आहे, दल बेकार. लेक थोडा फ्रोझन झालाय. दाखव. अक्षय बिडी फूक. दाखव तर. बिडी फुकतात. हालत बेकार आहे इथे. टेम्परेचर खूप कमी येते आणि काय होतं आपल्याला सवय नसल्यामुळे ते इश्यू होतं. प्रॉब्लेम. आणि उद्या आपल्याला जायचं गुलमार्गला गंडोला राईड करायला. तिथं तर टेम्परेचर -15 -20 डिग्री वगैरे पण जातात. आता आपण जिथे आलोय ना, आता काय झालंय, आज 26 जानेवारी आणि कोण फिरत नाही आहे. पूर्ण एरिया रिकामी आहे बघा, एकही माणूस नाही आहे. आता आम्ही रिटर्न जातोय घरी. दुसऱ्या दिवशी आपण जाणार होतो गुलमार्गला, एशियातील सगळ्यात हायेस्ट गंडोला राईड करण्यासाठी. सो दुसरा एपिसोड चुकू नका आणि नक्की बघा.